बीडमध्ये पुन्हा एकदा गुंडाराज। ग्रामपंचायत सदस्याची भर दिवसा हत्या, कोयत्याने सापासाप वार करत संपवलं। बीडमधील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला अवघे काही महिनेच उलटले आहेत, पण तरीही बीडमध्ये गुन्हेगारीचं सत्र सुरूच आहे। याच दरम्यान बीडच्या माजलगाव शहरात भरदिवसा एका तरुणाची धारदार कोयत्याने वार करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। बाबासाहेब आगे असं मयत तरुणाचं नाव आहे। हत्या करणारा आरोपी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला असून आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। तर नारायण शंकर फफाळ असं आरोपीचं नाव आहे। माजलगाव शहरातील स्वामी समर्थ मंदिराजवळ भरवस्तीत घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली आहे। नराधमांना कायद्याचा धाक उरलेला आहे की नाही असा प्रश्न देखील आता उपस्थित होत आहे। माजलगाव तालुक्यातील किटी आडगाव ग्रामपंचायतचे सदस्य असलेले बाबासाहेब आगे हे भाजपाच्या तालुका अध्यक्ष अरुण राऊत यांच्या भेटीसाठी माजलगाव शहरात स्वामी समर्थ मंदिराजवळ भाजप कार्यालय येथे आले होते। त्या कार्यालयासमोरच त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आणि यात त्यांचा जागीच मृत्यू झाला। आरोपी नारायण शंकर फफाळ याने कोयता शर्टच्या पाठीमागे लपून आणला होता। त्यानंतर सापासाप वार करून त्याने भरदिवसा या तरुणाची हत्या केली। स्वतः आरोपी नारायण शंकर फफाळ हा माजलगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये हजर होऊन त्याने हत्येची कबुली दिली आहे। आगे